विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला कंटिन्यूअस टेन्स बघायचा आहे. कंटिन्यूअस टेन्स जर बघितलं तर तुम्हाला माहित आहे की कंटिन्यूअस टेन्स जर बघितलं आपल्याला दिसतात तिथं 3 पार्ट्स दिसतात त्याचे. म्हणजे माझ्यासाठी एक प्रेझेंट कंटिन्यूअस असेल, पास्ट कंटिन्यूअस असेल आणि काय असेल तिथं फ्युचर कंटिन्यूअस असेल. आता बघा, प्रेझेंट कंटिन्यूअस म्हणजे काय असतं की जी गोष्ट प्रेझेंट मध्ये रनिंग मध्ये आहे, जी गोष्ट पास्ट मध्ये होती रनिंग मध्ये त्याला आपण पास्ट कंटिन्यूअस म्हणणार आहे. जी फ्युचर मध्ये काही गोष्ट आपली चालू दिसणार आहे तिथं त्याला आपण काय म्हणणार आहे तिथं फ्युचर कंटिन्यूअस. आता बघूया आपण कंटिन्यूअस म्हणजे लक्षात ठेवायचं आपल्याला इथं कुठली ऍक्शन असते ही, तर ही ऍक्शन असते बेटा रनिंग ऍक्शन. ही ऍक्शन कुठली असते? रनिंग ऍक्शन असते. ही ऍक्शन काय असते? रनिंग ऍक्शन कंटिन्यूअस टेन्स मध्ये. आता इथं जर चेक जर केलं बघा, इथं जर चेक केलं आपल्याला असं वाचत जायचं आहे. ठीक आहे, समजून घ्या. इथं आहे माझ्यासाठी पहिला प्रेझेंट हे कंटिन्यूअस टेन्स, प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स. त्याच्यानंतर सेकंड लिहित आहे मी इथं आहे माझ्यासाठी पास्ट कंटिन्यूअस टेन्स आणि त्याच्यानंतर थर्ड जर बघितलं तर थर्ड तुम्हाला दिसत आहे फ्युचर कंटिन्यूअस टेन्स. पॉइंट क्लिअर? प्रेझेंट, पास्ट आणि काय असेल ते फ्युचर कंटिन्यूअस. आता समजून घ्या, आपण बेसिकच्या लेक्चर मध्ये बघितलं होतं की कंटिन्यूअस म्हणजे काय सर. समजून घ्या बरोबर. काय म्हणतो मी? कंटिन्यूअस म्हणजे काय. कंटिन्यूअस मध्ये जर चेक जर केला तर आपण एक गोष्ट समजून घेतली तिथं. कंटिन्यूअस म्हणजे सर इथं आयएनजी येतो. इथं काय येतो? आयएनजी. कोणाला? तर वर्बला जोडून. हा तिथं काय असतो? आयएनजी असतो. मग इथं एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, इथं प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स जर बघितलं इथं आयएनजी येणारच आहे, काही विषय नाही त्याच्यामध्ये. इथे पण काय दिसणार भाऊ आपल्याला? आयएनजी दिसतोच, बरोबर आहे. आणि शेवटी पण काय दिसणार आहे आपल्याला? आयएनजी दिसणारच आहे. पॉइंट क्लिअर का? पण एक गोष्ट समजून घेतली होती आपण की आयएनजी हा जो आहे बिफोर जो आहे हा एकटा येतो. हा कोणासोबत येतो सर? तर हा बिफोर 100% टू बीच्या लेकरासोबत येतो. मग टू बीचे लेकर कोण होते? ॲमिजार, वॉज वर आणि शॉल बी, विल बी. लक्षात ठेवायचं की प्रेझेंट मध्ये आयएनजी सोबत कोण येणार आहे, तर इथं लक्षात ठेवायचं ॲम ऑब्लिक इज ऑब्लिक आर हे एकच आहे सगळे, फक्त वेगवेगळे यांचं काय रूप आहे, बरोबर आहे. ॲम इज आर कुठं? तर प्रेझेंट मध्ये. तसं इथं चेक करा पास्ट मध्ये कोण येतो यांच्यासोबत, तर यांच्यासोबत येतो वॉज किंवा ऑर मध्ये वर, वॉज किंवा वर. आणि फ्युचर मध्ये कोण येणार आहे आयएनजीच्या सोबत किंवा याच्या अगोदर, तर इथे लक्षात ठेवायचं आपल्याला शॉल बी ऑब्लिक काय असेल बेटा तो विल बी. शॉल बी ऑब्लिक काय असेल? विल बी. कशामध्ये? फ्युचर मध्ये. फ्युचर मध्ये आयएनजी सोबत शॉल बी किंवा विल बी, पास्ट मध्ये आयएनजी सोबत वॉज किंवा वर, प्रेझेंट मध्ये आयएनजी सोबत ॲम इज आर. एवढं आपल्याला डोक्यात ठेवायचं आहे. समोर जाऊया आपण काय दिसतो काय नाही. बघा, प्रेझेंट जो कंटिन्यूअस टेन्स आहे, प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स त्याला प्रोग्रेसिव्ह टेन्स पण म्हटलं जाते. जसे आपली प्रोग्रेस होत असते वर, बरोबर आहे, म्हणजे ती ऍक्शन काय असते आपली चालू असते. तसं समजून घ्या प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्सलाच काय म्हटलं जाते, इथं जर चेक जर केलं प्रोग्रेसिव्ह टेन्स. आता एक गोष्ट इथं तुम्हाला फॉर्म्युला वगैरे कुठलाच मी पाठ करायला तुम्हाला लावणार नाहीये. एक गोष्ट समजून घ्या, इथं काय म्हणायचं मला, कंटिन्यूअस आहे तर हा येणार बेटा आयएनजी. पॉईंट का आलं इथपर्यंत? आणि हा प्रेझेंट आहे तर प्रेझेंट सोबत आयएनजीचं लेकर म्हणजे आयएनजी सोबत जर बघितलं प्रेझेंट मध्ये कोण येणार आहे? ॲम ऑब्लिक इज ऑब्लिक काय असेल इथं? आर. ॲम इज आर. एक्झाम्पल जर बघितलं आपण एक्झाम्पल, तर आपण म्हणू शकतो ॲम ऑब्लिक इज ऑब्लिक आर. इथं जर बघितलं तर इथं म्हणू शकतो आपण आस्किंग. काय रे इथं? आस्किंग. ॲम इज आर आस्किंग. आता इथं काय होतं की जेव्हा आपल्याला यांचं ऑपरेशन करायचं असेल किंवा आपण म्हणू शकतो जेव्हा मला काय करायचं असेल, वाक्य निगेटिव्ह करायचं असेल किंवा मला इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स बनवायचं आहे, तर मला काय करावं लागत असतो, हेल्पिंग वर्बला निगेटिव्ह करताना नॉट जोडावा लागत असतो. किंवा मला एखादा इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स बनवायचा आहे, प्रश्नार्थक वाक्य बनवायचं आहे, तर मला सब्जेक्टच्या अगोदर कोणाला लिहावं लागतं? हेल्पिंग वर्बला. मग याच्यामध्ये या आस्किंग सोबत हेल्पिंग वर्ब कोण आहे? एक तर ॲम असेल, इज असेल किंवा आर असेल. किंवा म्हणताय हे तिघं पण सोबत येणार नाहीये. इथे चेक करून घ्या इथं काय म्हणतो. आता यांचं ऑपरेशन होतं आणि काय होणार? ॲम इज आणि इथं काय असेल बेटा ते आर एका बाजूला, दुसऱ्या बाजूला काय असेल? आस्किंग. म्हणजे हा काय असेल माझ्यासाठी मेन वर्ब. आता चेक करून घ्या, निगेटिव्ह जर करायचं असेल मला तर ॲम नॉट आस्किंग
इज नॉट आस्किंग किंवा आर नॉट आस्किंग असं होणार तो. म्हणजे इथं जर चेक केलं एम ऑब्लिक इज ऑब्लिक आर, हे बघा ऑब्लिक मध्ये आहे बरं ते किंवा मध्ये, यांच्यासोबत काय घ्यायचं आपल्याला नॉट, आणि समोर काय असेल आस्किंग, समोर काय असेल आस्किंग. हा माझ्यासाठी काय निगेटिव्ह आहे, हा माझ्यासाठी काय रे निगेटिव्ह. जेव्हा मला काय बनवायचं असेल निगेटिव्ह बनवायचं असेल तेव्हा मला या हेल्पिंग वर्बला काय जोडावं लागत असतो नॉट जोडावं लागत असतो. आता चेक करून घेऊ आपण समोर जर बघितलं काय म्हणतो हा काय नाही. आता हे प्रेझेंट मध्ये काय होते बेटा ऍक्शन चालते, प्रेझेंट मध्ये काय रे ऍक्शन चालते. इथं चेक करून घ्या हा माझ्यासाठी प्रेझेंट आहे, याच्यामध्ये तुम्हाला ऍक्शन दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे काय करत आहे, हे क्रिकेट खेळत आहे. बरं मला सांगा ते आहे आपण आहे का त्याच्यामध्ये, नाही. म्हणजे इथं सब्जेक्ट काय झालं माझ्यासाठी, क्रिया करणारे कोण झाले दे, काय झाले तिथं दे. पॉइंट क्लिअर का. ह्याच्यामध्ये जर बघितलं हा एकटाच आहे बरोबर आहे, एकटाच तो काय करत आहे तिथं गाणे म्हणत आहे. चेक करून घ्या याच्यामध्ये जर बघितलं तर सब्जेक्ट माझ्यासाठी दे दिसतात म्हणजे प्लुरल आहे, आणि याच्यामध्ये जर चेक या चित्रामध्ये जर चेक जर केला आपण तर याच्यामध्ये सब्जेक्ट एकटाच आहे म्हणजे आपण ही म्हणू शकतो त्याला. आता एक गोष्ट काय लक्षात येते की याच्यामध्ये ऍक्शन कुठली होत आहे, तर याच्यामध्ये ऍक्शन होत आहे प्लेची बरोबर, आणि याच्यामध्ये ऍक्शन होत आहे सिंग. पण का पण दोन्ही मध्ये जर बघितलं बेटा दोन्ही पोस्टर मध्ये किंवा आपण इथं दोन्ही चित्रामध्ये जर बघितलं तर इथे ऍक्शन रनिंग आहे, इथे ऍक्शन कुठली आहे रनिंग. म्हणजेच काय म्हणू शकतो इथे ऍक्शन थांबलेली आहे का, नाही ऍक्शन चालू आहे ते. जर चालू जर असेल तर हा जो वर्ब आहे आपला याला काय जोडावं लागेल आपल्याला आयएनजी. म्हणजे इथे एक गोष्ट परत लक्षात येते काय आहे ते समजून घ्या. तर हे एम इज आणि आर कधी घ्यायचं, तुम्ही हे जर सगळं पहिले हे लिहून टाका, मला हे डिलीट करायचं आहे त्याच्यानंतर मला तिकडे यायचं आहे. या बरं ओके झालं सर. चेक करून घ्या याच्यामध्ये काय म्हणतो हा बघा एम इज आणि काय दिलेलं आहे तुम्हाला आर, एम इज आर. याच्यामधला जो पहिला पॉइंट जर बघितलं तर सब्जेक्ट जर आय असेल, सब्जेक्ट जर आय असेल तर याच्यासाठी बेटा एम येतो, म्हणजे ही जोडी वर्तुळ आहे फिक्स आहे. त्याच्यानंतरचा सब्जेक्ट ही शी इट एनी सिंगुलर नेम, एनी सिंगुलर नेम. बघा परत सांगतो एनी सिंगुलर नेम जर असेल तर यांच्यासाठी ठरलेलं आहे, यांच्यासाठी काय ठरलेलं आहे यांच्यासोबत येणार इज. हा जर सब्जेक्ट असेल तर यांच्यासोबत काय येणार आहे इज. त्याच्यानंतर जर चेक जर केलं तर त्याच्यानंतर दिलेलं आहे आपल्याला ते असेल वी असेल त्याच्यानंतर यू असेल, हे सगळे काय हे सगळे प्लुरल आहे, हे सगळे काय प्लुरल सब्जेक्ट आहे. म्हणजे एक गोष्ट समजून येते इथं की हा माझ्यासाठी आय आहे, इथं जर चेक जर केलं तर हा सिंग्युलर सब्जेक्ट आहे, आणि दे वी जर बघितलं तर हे काय दिसतात आपल्याला प्लुरल दिसतात, काय प्लुरल. तर यांच्यासाठी काय येणार आहे, तर यांच्यासाठी काय वापरलं जाणार बेटा आर. पण एम इज आणि आर हे कोणासोबत आलेले आहे, तर हे आलेले आहे कोणासोबत तर V4 सोबत.
म्हणजेच काय म्हणू शकतो आपण, हे आयएनजी च्या सोबत आलेलं आहे. कोण? एम इज आर. कशासाठी व्हिपोर सोबत कशासाठी आलेले आहे ते त्याला हेल्प करण्यासाठी, मदत करण्यासाठी, म्हणून यांना हेल्पर म्हटल्या जाते, म्हणून यांना हेल्पिंग वर्ब म्हटल्या जाते, म्हणूनच यांना सपोर्टिंग वर्ब म्हटल्या जाते. पॉइंट क्लिअर? चल, सब्जेक्ट काय होतं माझ्याकडे? दे होता. सब्जेक्ट कोण होतं बेटा इथं? दे. आता मला सांग, इथं क्रिया यांची चालू आहे, रनिंग आहे. यांची पण क्रिया काय म्हणू शकतो आपण, इथं चालू आहे, रनिंग आहे. आता एक गोष्ट कळायला आली पाहिजे तुम्हाला, काय दिसते सर इथं? दे जर असेल तर दे नुसार इथं क्रिया आपल्याला चालू दाखवायचे, रनिंग दाखवायचे. मग इथं काय घेतलं जाणार बेटा? प्लेइंग. इथं काय घेतलं जाणार आहे? प्लेइंग. पण V4 हा एकटा येतो का, माझा प्रश्न आहे तर नाही. तो कोणासोबत येणार? टू बीच्या लेकरासोबत. मग प्रेझेंट मध्ये क्रिया चालू आहे, ते खेळत आहे, याचा अर्थ ते सध्या खेळत आहे. म्हणजे एक गोष्ट समजून घ्या की दे इथे जर बघितलं प्लुरलच्या गटामध्ये येतो, म्हणजे त्याच्यासोबत आर येणार की इज येणार? तर याच्यासोबत काय येणार? आर. मग दे आर प्लेइंग, ते खेळत आहे. ते काय करत आहे? खेळत आहे. पॉइंट क्लिअर? त्याच्यानंतर जर चेक जर केलं तर समोर सब्जेक्ट काय दिलेला आपल्याला? ही. सब्जेक्ट काय दिलेला आहे? ही. ही जर सब्जेक्ट असेल तिथं, तर एक गोष्ट लक्षात येते, काय सर, की याच्यामध्ये जर बघितलं तर ही हा सब्जेक्ट सिंगुलर आहे. क्रिया कुठली होत आहे? ऍक्शन कुठली होत आहे? सिंग सध्या चालू आहे. तो गात आहे, तो गात आहे, याचा अर्थ क्रिया चालू आहे. म्हणजे समजून घ्या बेटा, इथं काय म्हणायचं त्याला, की याच्यामध्ये जर बघितलं तर ही नुसार इथं काय येणार? याच्यामध्ये येणार इज. ही नुसार काय येणार आहे तिथं? इज. पॉइंट क्लिअर? समोर जर बघितलं तर आता मला सांगा, क्रिया कुठली चालू आहे? सिंगिंगची. ही सिंगिंग म्हणजे तो गात आहे. त्याच्यामध्ये काय असतो रे? मराठीमध्ये एक गोष्ट सांगून देतो इथं. इथं जर बघितलं, हा आन्सर असतो काय करत आहे. काय करत आहे. त्याच्यामध्ये त आहे येणार म्हणजे येणार. काय करत आहे? ते गात आहे, तो नाचत आहे, तो जेवत आहे. त आहे येणार म्हणजे येणार. पण कळलं का? कशामध्ये? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये त आहे तिथे येणार आहे. मी शिकवत आहे, तुम्ही शिकत आहे, बरोबर आहे. तो वाचत आहे, तो ड्रायव्हिंग करत आहे. याचा अर्थ येत आहे का तुमच्या लक्षामध्ये? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये त आहे असं येत असतो. आता इथं जर बघितलं आपण, की आपण सेंटेन्स द्वारे चेक करून घेऊ यांना. शी इज ड्रायव्हिंग अ कार. शी इज ड्रायव्हिंग अ कार. काय दिसते बेटा याच्यामध्ये? समजून घ्या. काय दिसते, की आपण जर याला जर बघितलं तर इज ड्रायव्हिंग दिसत आहे, शी इज ड्रायव्हिंग अ कार. याचा अर्थ काय, की ती एक कार चालवत आहे. सध्या क्रिया चालू आहे प्रेझेंट मध्ये. क्रिया चालू आहे, ऑपरेशन करताना एका बाजूला काय जाणार आहे? इज. दुसऱ्या बाजूला काय जाणार आहे? ड्रायव्हिंग. पॉइंट कळलं का? आता हेच जर सेंटेन्स मला निगेटिव्ह जर करायचं असेल तर इजला काय जोडल्या जाणार आहे? नॉट. शी इज नॉट निगेटिव्ह. शी इज नॉट काय रे? इज नॉट ड्रायव्हिंग. शी इज नॉट ड्रायव्हिंग अ कार. आपण काय केलं? फक्त निगेटिव्ह केलेलं आहे. म्हणजे फक्त मला इथं काय दाखवायचं आहे तुम्हाला, की निगेटिव्ह करताना आपण हेल्पिंग वर्बला काय जोडायचं आहे? नॉट जोडायचं आहे. पण काल त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर त्याच्यानंतरचं तुम्हाला पॉइंट दिसत आहे, की आपल्याला इथं इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स बनवायचा आहे. अर्थात तिथे एस नो टाइप क्वेश्चन बनवायचा आहे, वर्बल क्वेश्चन बनवायचा. वर्बल क्वेश्चन बनवत असताना इज कुठे जाणार बेटा? शीच्या अगोदर. म्हणजे काय होणार? तो म्हणजे हेल्पिंग वर्ब कुठे जात असतो? सब्जेक्टच्या अगोदर. इज शी ड्रायव्हिंग अ कार. इज शी ड्रायव्हिंग अ कार. ती सध्या ती एक कार चालवत आहे का? हो, नाही. येस ऑर नो. काय असेल इथं? क्वेश्चन असेल. क्वेश्चन आहे म्हणून आपण इथं काय लिहिलेलं आहे? क्वेश्चन मार्क. वन क्लिअर इथपर्यंत. चला, आता इथे एक गोष्ट अजून तुम्हाला नंतरची ऍड करून देतो. जर आपल्याला म्हणजे हा इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे, प्रश्नार्थक वाक्य आहे. त्या निगेटिव्ह जर प्रश्नार्थक वाक्य बनवायचं असेल, निगेटिव्ह प्रश्नार्थक वाक्य, तर एक गोष्ट समजून घ्या, हे सेम येणार. इज शी, फक्त इथं नॉट जोडल्या जाणार. आता इथं नॉट ड्रायव्हिंग
कार शेवटी काय असेल बघा परत सांगतो. हा अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे, अफर्मेशन आहे, तो पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे, पॉझिटिव्ह सेंटेन्स. याचं काय केलं आपण पहिले इथे समजून घ्या. काय केलं आपण याचं निगेटिव्ह केलं. या स्टेटमेंटला आणलं आपण निगेटिव्ह मध्ये. निगेटिव्ह अफर्मेशनचं काय केलेलं आपण निगेशन केलेलं आहे, निगेटिव्ह केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण जर बघितला हा स्टेटमेंट होता, याचं काय बनवलं आपण येस नो टाइप क्वेश्चन म्हणजेच काय बनवलेलं आहे तिथं इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. आणि या इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सला आपण निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स बनवला आहे. म्हणजे हा इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सच आहे, पण तो कसा आहे बेटा, तो आहे निगेटिव्ह. पॉईंट काला हे 4 स्टेटमेंट तुम्हाला बनवता आले पाहिजे. अफर्मेशन, निगेशन, इंट्रोगेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह, निगेटिव्ह. त्या स्टेप मधून तुम्हाला जाता आलं पाहिजे. समोरचा सेंटेन्स चेक करा. दे आर फायटिंग देअर नाव. सध्या ते तिथे ते काय करत आहे, फायटिंग करत आहे. याचा अर्थ क्रिया चालू आहे, ते आहे. दोघं असेल किंवा दोनपेक्षा जास्त जर असेल तर समजून घ्या. आता ते सब्जेक्ट प्लुरल आहे बेटा, याच्यानुसार आर करेक्ट आहे का, करेक्ट आहे सर. फायटिंगला आयएनजी जोडलेलं आहे ते पण करेक्ट आहे. ऑपरेशन करा बेटा, इथं काय होणार आर, इथं काय होणार आहे फायटिंग, इथं काय होणार फायटिंग. पॉईंट क्लिअर इथपर्यंत समजून घ्या आपण. जर मला निगेटिव्ह करायचं असेल, काय बनवायचं निगेटिव्ह, काय होणार ते दे आर नॉट, दे आर नॉट फायटिंग देअर नाव. नेक्स्ट चेक करा काय दिलेलं आहे, दे आर नॉट फायटिंग देअर. याला बनवायचं आपल्याला. चेक जर केलं तर समजून घ्या. इथं याला मला प्रश्न बनवायचा आहे. येस किंवा नो टाइप काय बनवायचं आहे, क्वेश्चन बनवायचा आहे. येस किंवा नो टाइप क्वेश्चन जर बनवायचं असेल, आर कुठे जाणार देच्या अगोदर, काय होणार तो आर दे फायटिंग देअर नाव. शेवटी काय असेल क्वेश्चन मार्क, कारण की इथं काय बनवलेलं आपण एस नो टाइप काय बनवलेलं क्वेश्चन. याला जर आपल्याला एस नो टाइप क्वेश्चनला जर आपल्याला निगेटिव्ह करायचं असेल, हा याचा होता निगेटिव्ह बरोबर. एस नो टाइप जर आपल्याला काय बनवायचं असेल निगेटिव्ह जर बनवायचं असेल निगेटिव्ह, तर काय होणार आहे आर दे नॉट फायटिंग देअर नाव. शेवटी काय असेल क्वेश्चन मार्क. म्हणजे नॉट कुठं घ्यायचं आहे ते समजून घ्या. इथे जर बघितलं तर आपण काय बघितलं होतं की हेल्पिंग वर्बच्या नंतर काय जोडलं होतं आपण नॉट, बरोबर आहे. पण निगेटिव्ह होताना एस नो टाइपचं जर निगेटिव्ह जर करायचं असेल, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स जर निगेटिव्ह जर करायचं असेल, हा नॉट इथंच असणार आहे, फक्त हेल्पिंग वर्ब सब्जेक्टच्या अगोदर गेलेला आहे. हे पण डोक्यामध्ये ठेवायचं आहे. चलो समोरचा स्टेटमेंट दिसत आहे तुम्हाला, काय दिलेलं आहे तिथं पास्ट कंटिन्युअस. काय दिसतंय तिथं पास्ट कंटिन्युअस. पास्ट कंटिन्युअस मध्ये जर बघितलं तर कंटिन्युअस आहे म्हणजे हा आयएनजी येणार आहे 100%. आयएनजी हा एकटा येतो का, नाही. तर याच्यासोबत कोण असते हेल्पिंग वर्ब. पास्ट मधले जर बघितलं पास्ट मध्ये कोण आहे वॉज, वॉज किंवा वर, वॉज किंवा काय दिलेलं असेल इथं वर. पॉईंट क्लिअर. त्याच्यानंतर चेक करा. जर मला उदाहरण जर बघायचं असेल, मी म्हणू शकतो वॉज प्लेइंग किंवा वर प्लेइंग, बरोबर. जर मला काय करायचं आहे इथं निगेटिव्ह करायचं आहे किंवा मला अफर्मेशन इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स बनवायचं असेल, तर मला हेल्पिंग वर बाजूला काढावं लागेल. वॉच किंवा वेअर एका बाजूला जाणार, दुसऱ्या बाजूला काय जाणार प्लेइंग, दुसऱ्या बाजूला काय जाणार तिथं प्लेइंग. निगेटिव्ह करा, निगेटिव्ह निगेटिव्ह करताना काय होणार बेटा वॉज नॉट प्लेइंग. इथे जर बघितलं काय होणार आहे तो बघा वॉज नॉट प्लेइंग किंवा काय होणार आहे तो वेअर नॉट प्लेइंग. पॉईंट करतो तुम्हाला. म्हणजे इथे एक लक्षात येते की इथे नॉट जोडल्या जात आहे कोणाला, तर हेल्पिंग वर्बला. हे डोक्यामध्ये ठेवा.
समोरचा पॉईंट समजून घ्या काय म्हणायचं आहे. याच्यामध्ये वज आणि वर दिलेलं आहे, हे कोणासोबत येतात, आयएनजी सोबत. म्हणजे मी असं म्हणू शकत नाही का, जर सब्जेक्ट आय किंवा आपण म्हणू शकतो याच्यामध्ये ही, शी, इट, एनी सिंगुलर नेम, याच्यामध्ये एक ऍड करा आय पण. आय पण इथं जर बघितलं, आय पण आता कशाचं काम करतो, सध्या सिंगुलरचं काम करतो. तर यांच्यासोबत काय येणार, तर यांच्यासोबत येणार बेटा वज. यांच्यासोबत कोण येणार आहे, वज. त्याच्यानंतर बघा दे, यू आणि इथं काय दिलेलं आहे, वी. हे जर बघितलं तर हे प्लुरल सब्जेक्ट आहे आपले, हे काय तर प्लुरल सब्जेक्ट आहे. यांच्यासोबत कोण येणार आहे, तर यांच्यासोबत येणार आहे वेअर. यांच्यासोबत कोण येणार आहे, वेअर. पण वॉज आणि वेअर हे कोणाला मदतीसाठी आलेले आहे, तर हे आलेले आहे कोणाला मदतीसाठी, तर प्लस मध्ये कोण येणार सांगा, बिफोर अर्थात काय, आयएनजी. हे कोणाला मदतीसाठी आलेले आहे, बिफोर अर्थात काय असेल ते आयएनजी. समजून घ्या की पास्ट कंटिन्युअस म्हणजे काय, कंटिन्युअसचा अर्थ होतो आयएनजी आणि पास्टचा अर्थ होतो की याच्यामध्ये कोण येणार आहे, वॉज आणि वर. जसं आपण प्रेझेंट कंटिन्युअस बघितलं, प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये चेक केलं होतं की त्याच्यामध्ये जर बघितलं तर फक्त माझ्यासाठी कोण होता, आयएनजी म्हणजेच काय, कंटिन्युअस. प्रेझेंट म्हणजे काय की एम इज आर, कंटिन्युअस मध्ये येत असतं. चेक करून घ्या इथं. आता इथं जर आपण चेक जर केलं, हे तुम्ही लिहून घ्यायचं आहे, मला हे डिलीट करायचं आहे, रफ करायचं आहे. चला समजून घेऊ. हा प्रेझेंट आहे, हा माझ्यासाठी पास्ट आहे. प्रेझेंट मध्ये आपण काय करत आहे, प्रेझेंट मध्ये पास्ट मध्ये काय घडलं ते विचार करत आहे. पास्ट मध्ये काय चालू होतं ते विचार करत, काय चालू होतं पास्ट मध्ये. मग मी म्हणत मी म्हणू शकतो समजा माझं कॉलेज चालू होतं, बरोबर आहे, मी अभ्यास करत होतो, मी जेवत होतो. म्हणजे इथे जर बघितलं पास्ट कंटिन्युअस काय सांगतो, तर पास्ट कंटिन्युअस सांगतो काय करत होता, होतो, होते, बरोबर आहे की. काय करत होता, होती, होते, ते जोडल्या जाणार लिंगानुसार. काय करत होता, काय करत आहे म्हणजे सध्या प्रेझेंट मध्ये, काय करत होता पास्ट मध्ये, बरोबर आहे की. आणि इथं जर चेक जर केलं आपण ऍक्शन दाखवू शकतो, ठीक आहे. आता मी जर म्हटलं तो कार चालवत होता, आता चालवत आहे का, नाही. इथे जर बघितलं सचिन आहे की काय करत होता रे, क्रिकेट खेळत होता. सचिन क्रिकेट खेळत होता, आता खेळत आहे का, नाही. म्हणजे त्याची ऍक्शन, ठीक आहे, आपण विचार करत आहे की सध्या प्रेझेंट मध्ये आहे, पास्ट आपला वेळ गेलेली आहे, आपण त्याचा विचार करत आहे की तो काय करत होता, ती काय करत होती, आम्ही काय करत होतो. याचा अर्थ काय की ते ड्रायव्हिंग करत होते, बरोबर आहे. तो क्रिकेट खेळत होता, याचा अर्थ तिथं पास्ट मध्ये त्यांची क्रिया काय दाखवते, आपल्याला चालू दाखवायची. ड्रायव्हिंग जर बघितलं तर ड्रायव्हिंग इथं जर चेक जर केलं तर सब्जेक्ट कोण आहे तिथं, ही आहे, म्हणजे तो, ही. आता मला सांगा ही जर असेल तर आपण काय घेतणार त्याच्यासाठी, वॉज. ही वॉज, इथे येणार तो ही वॉज. क्रिया कुठली होती, ड्रायव्हिंग. ही वॉज ड्रायव्हिंग, तो काय करत होता, ड्रायव्हिंग करत होता. इथे जर बघितलं तर आपण म्हणू शकतो की इथं पण तो आहे, ही आहे. हे सब्जेक्ट आपण एकच घेतलेला आहे, सब्जेक्ट इथे चेंज करू शकतो, आपल्या मनावर आहे. इथे ही घेतलं सर, इथे हे घेतलं, इथे तुम्ही आय पण घेऊ शकता, बरोबर आहे. इथे जर आय जर घेतला तर इथे आपण आय साठी पण काय येतो,
वजच येतो. आय वॉज. इथे जर आपण ही म्हणत असेल तो काय करत होता, क्रिकेट खेळत होता, ते समजून घ्या ही वॉज. पण इथे जर सब्जेक्ट आपल्याला प्लुरल जर घ्यायचं असेल, म्हणजे आपल्याला असं म्हणायचं आहे, इथे जर मला इथे जर सब्जेक्ट प्लुरल जर घ्यायचं असेल, म्हणजे इथं म्हणू शकतो मी काय, ते क्रिकेट खेळत होते, अर्थात इथं समजून घ्या इथं सब्जेक्ट चेंज झालेला आहे. सब्जेक्ट कोण आहे तिथं, ते क्रिकेट खेळत होते. ते नुसार वॉज येणार की वेअर येणार आहे, तर वेअर. इथं काय होणार, दे वेअर काय असेल, प्लेइंग. दे वेअर काय असेल रे, प्लेइंग. हे चित्राच्या स्वरूपामध्ये तुम्हाला लक्षात येते. आय वॉज ड्रायव्हिंग आणि दे वेअर प्लेइंग, याचाच अर्थ काय होत आहे, तो सब्जेक्ट नुसार इथं हेल्पिंग वर्ब इथं चेंज होत आहे. हेच याच्यातून तुम्हाला सांगायचं होतं. समोर जातो. आय वॉज प्लेइंग क्रिकेट विथ माय फ्रेंड्स yesterday morning and we are listening to the radio all the evening. आता चेक करा, हे दोन्ही स्टेटमेंट वेगवेगळे आहे. हा पास्टचा आहे, म्हणजे इथं वॉज घेतलेले, प्लेइंग घेतलेले. इथं आर लिसनिंग म्हणजे प्रेझेंटचा आहे बेटा. ऑल द इव्हिनिंग प्रत्येक इव्हिनिंगला, म्हणजे हा प्रेझेंटचा आहे. आणि हा कुठचा आहे माझ्यासाठी, पास्टचा आहे. त्याच्यामध्ये कुठचा दिसतो, तो पास्टचा आहे. याच्यामध्ये चेक करून घ्या, आय वॉज आहे ऑपरेशन करा, एका बाजूला काय असेल वॉज, दुसऱ्या बाजूला काय असेल प्लेइंग. हे दुसऱ्या बाजूला काय असेल प्लेइंग. आता इथं जर बघितलं, मला काय बनवायचं आहे इथं, सर मला बनवायचं आहे ठीक आहे, मला निगेटिव्ह करायचं आहे. निगेटिव्ह करताना वजला काय जोडला जाणार, नॉट. काय होणार बेटा तो स्टेटमेंट, आय वॉज प्लेइंग क्रिकेट विथ माय फ्रेंड्स yesterday मॉर्निंग. जैसे ते शेवटी काय घेतल्या जाणार, शेवटी काय घेतल्या जाणार, फक्त फुल स्टॉप. पण का का आय वॉज नॉट प्लेइंग, कारण की आपण फक्त काय केलेलं आहे, तर निगेटिव्ह केलेलं आहे. निगेटिव्ह करत असताना फक्त आपण काय करत असतो, तिथं नॉट जोडत असतो. कोणाला, हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब कोण आहे, वॉज. आता हा स्टेटमेंट आहे, याला जर मला येस किंवा नो टाईप क्वेश्चन बनवायचं असेल, काय बनवायचं मला, येस किंवा नो टाईप क्वेश्चन बनवायचं असेल, तर मला काय करावं लागणार इथं, ते काय करावं लागणार, हेल्पिंग वर्बला कुठे घेऊन जावं लागणार, सब्जेक्टच्या अगोदर. काय होणार तो, वॉज आय प्लेइंग क्रिकेट, जे काय असेल समोर, शेवटी काय असेल क्वेश्चन मार्क. कोण काल. आणि इथं जर बघितलं, या इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सचा, येस नो टाईप क्वेश्चनचा, याचं जर मला इंट्रॉगेटिव्ह निगेटिव्ह जर करायचं असेल, तर बस तेवढंच. वॉज आय नॉट प्लेइंग क्रिकेट विथ माय फ्रेंड्स, ठीक आहे, yesterday मॉर्निंग. शेवटी काय असेल ते तो क्वेश्चन मार्क. दोन्ही स्टेटमेंट जर बघितलं तर इंट्रॉगेटिव्ह स्टेटमेंट आहे, एक पॉझिटिव्ह आहे इंट्रॉगेटिव्ह स्टेटमेंट, आणि दुसरा काय दिसतो आपल्याला, निगेटिव्ह दिसतो आहे. आता बघा, वी आर लिसनिंग टू द रेडिओ ऑल, काय दिलेले ते इव्हिनिंग. फक्त आरला बाजूला करा, लिसनिंगला बाजूला करा, नॉट जोडा आरला. हा प्रेझेंट कंटिन्युअस ऑलरेडी झालेला आहे, ठीक आहे, समजून घ्या. आता बघा, फ्युचर कंटिन्युअस टेन्स काय दिसतो तुम्हाला, फ्युचर कंटिन्युअस टेन्स. फ्युचर कंटिन्युअस टेन्स जर असेल तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात यायला पाहिजे, कंटिन्युअस म्हणजे काय आहे, परत आयएनजी आहे. सर आयएनजी एकटा येतो का, नाही. मग फ्युचर मधले कोण येणार आहे, एक तर शॉल बी, ऑब्लिक मध्ये कोण, विल बी. हे एक्झाम्पल समजून घ्या. इथं एक्झाम्पल काय येणार आहे, जर आपण शॉल बी किंवा विल बी हे कोणाच्या सोबत येतात, हे आयएनजीच्या सोबत येतात. आयएनजी म्हणजे काय, वर्बला आयएनजी जोडलेला असेल, V4 असेल तो. मग इथं जर बघितलं, आपण म्हणू शकतो पुशिंग. पॉईंट कळालं का. एक्झाम्पल ते माझ्या मनानं आहे, चेक करून घ्या. याचं जर निगेटिव्ह जर करायचं असेल, मला काय बनवायचं, मला निगेटिव्ह दिसत आहे रे, रेड. निगेटिव्ह जर करायचं असेल तर काय जोडावं लागणार, नॉट. पण एक गोष्ट समजून घेऊ आपण,
की यांचं जर आपल्याला ऑपरेशन जर करायचं असेल तर ऑपरेशन पहिले ऑपरेशन करून दाखवतो तुम्हाला मी. ऑपरेशन जेव्हा करत असतो आपण तर शॉल बी एका बाजूला जाणार नाही, पुशिंग एका बाजूला जाणार नाही, फक्त शॉल आणि बी पुशिंग दुसऱ्या बाजूला असेल. बी पुशिंग किंवा विल बी पुशिंग. पॉइंट कळला का? आता काय कळलं मला सर याच्यातून, तर याच्यामधून एवढंच कळलं आपल्याला की इथपर्यंत शाल बी आणि विल बी सोबत असतात, पण जेव्हा यांचं ऑपरेशन होतो तर ऑपरेशन फक्त शालचं किंवा कोणाचं विलचं आणि बी कोणासोबत असतो बेटा, मेन वर्ब सोबत. म्हणजे मला एक गोष्ट कळली, तर जर निगेटिव्ह जर मला करायची वेळ आली, निगेटिव्ह जर स्टेटमेंट बनवायची वेळ आली तर काय करायचं आपल्याला, की जो आपला हा दिसत आहे शाल किंवा विल, यालाच काय जोडायचा बेटा, नॉट जोडायचा आहे. यालाच काय जोडणार मी, नॉट. निगेटिव्ह करताना शाल किंवा काय असेल हा विल, नॉट काय असेल इथं पुशिंग. पॉईंट तुम्हाला कळत आहे का? कॉमन घेतलं तो पॉईंट, नॉट पुशिंग. शॉल किंवा विल ला काय जोडणार आपण, नॉट, कारण हे हेल्पिंग वर्ब इथं काय होणार, बाहेर पडणार. इथे तुमच्या लक्षात बी कोणासोबत चालला जाणार, मेन वर्ब सोबत. बी ला 100% आयोग फसवतो. शॉल बी नॉट पुशिंग, विल बी नॉट पुशिंग, बी च्या नंतर नॉट देतो, रॉंग आहे. नॉट कुठे येणार, शाल किंवा विलच्या नंतर. चला इथं एक गोष्ट समजून घ्या, जर सब्जेक्ट माझ्यासाठी आय ऑब्लिक वी जर असेल, सब्जेक्ट जर आय आणि वी जर असेल, तर याच्यासाठी बेटा काय घेतलं जाते, शॉल बी. जर सब्जेक्ट अदर, अदर म्हणजे सगळे आले त्याच्यामध्ये, हे दोन सोडून अदर मध्ये जर बघितलं सगळं, मग त्याच्यामध्ये ही, शी, इट, त्याच्यानंतर दे, यू, त्याच्यानंतर जर बघितलं तर एनी नेम, एनी कुठलेही नेम, एनी सिंग्युलर ऑर प्लुरल नेम. ठीक आहे, तर यांच्यासोबत कोण येणार आहे, तर यांच्यासोबत येणार फक्त विल बी. पॉइंट क्लिअर का? आय आणि व्ही, आय आणि तिथे काय असेल, व्ही. आय आणि व्ही जर असेल तरच फक्त यांच्यासोबत कोण येणार आहे, शॉल बी. अदर कोणी असेल, अदर कोणी दिसत असेल तुम्हाला, तर यांच्यासोबत कोण येतो बेटा, विल बी. यांच्यासोबत कोण येणार, विल बी. पण शॉल बी आणि विल बी हे कोणाला मदतीसाठी आलेल्या, हेल्पिंग कोणाला करतात ते, तर हे कोणाला करतायत, तर व्ही4 ला, म्हणजेच कोण, आपला आयएनजी वाला. पॉइंट क्लिअर का? आता आपण चित्राच्या स्वरूपामध्ये समजून घेऊ याला काय म्हणतो, हा चेक करून घ्या. हे लिहून घ्या पहिले तुम्ही. ठीक आहे, त्याच्या डोक्यामध्ये प्रश्न चालू आहे काय, की हा विचार करत आहे की फ्युचरमध्ये माझी ऍक्शन अशी चालू असेल, मी जेवत असणार, मी खेळत असणार, मी कार चालवत असणार. म्हणजे हा विचार कुठं करत आहे, प्रेझेंटमध्ये. पुढचा विचार करत आहे फ्युचरचा, त्याच्यामध्ये तो ऍक्शन काय दाखवत आहे, रनिंग ऍक्शन असं विचार करत आहे. समजून घ्या. इथं इथे जर बघितलं तर दिसत आहे आपल्याला, बघा आपण दिवाळीला विचार करत असतो, काय विचार करत असतो, मी घरी जात असणार, बरोबर आहे की. त्याच्यानंतर जर बघितलं तर हा ग्राउंड समजा, बरोबर आहे. हुसेन बोल्ट इथं धावत असणार, येते तुमच्या लक्षामध्ये. म्हणजे इथं धावत असणार, याच्यामध्ये जर बघितलं मी घरी जात असणार, याच्यामध्ये अनेक हुसेन बोल्ट दाखवू आपण, जे काय करत तिथे रनिंग करत आहे. येते तुमच्या लक्षामध्ये. म्हणजे एक गोष्ट लक्षात आली सर, इथं इथं सब्जेक्ट जर बघितलं, सब्जेक्ट सब्जेक्ट जर इथं एक गोष्ट लक्षात येते, आय आहे, आणि इथं सब्जेक्ट जर बघितलं तर आपण म्हणू शकतो ते आहे. ते काय रे, ते एक्झाम्पल. आय म्हणजे मी घरी जात असणार, ते धावत असणार. आता इथे जर बघितलं सब्जेक्ट कोण आहे, आय, ऍक्शन कुठली आहे, घरी जाण्याची, म्हणजे गोईंग म्हणू शकतो, बरोबर आहे. मग आय च्या सोबत शॉल घेणार
की विल घेणार 100%. आय आणि व्ही सोबत काय येणार शॉल बी. ऍक्शन कुठली होत आहे जाण्याची म्हणजे काय म्हणू शकतो आपण गो. इथं ऍक्शन कुठली होणार आहे रन. ठीक आहे. दोन ऍक्शन इथं होताना दिसत आहे. चेक करून घ्या याच्यामध्ये काय दिसत आहे की आय शॉल बी. ठीक आहे. गोला काय जोडल्या जाणार बेटा आय. आय शॉल बी गोईंग क्रिया होत आहे. आय शॉल बी गोईंग मी जात असणार. आणि इथं जर बघितलं इथं दुसरी जर क्रिया जर चेक केली आपण तर दुसरी क्रिया इथं दिसत आहे आपल्याला. समजून घ्या याच्यामध्ये सेकंड क्रिया दिसत आहे. कुठली क्रिया आहे की हे रनिंग करत आहे पण ते एक आहे की अनेक आहे अनेक आहे. काय म्हणू शकतो दे. देच्या सोबत शॉल बी घेणार की विल बी घेणार विल बी घेणार कारण की आपण बघितलेलं आहे आय आणि व्ही साठीच काय येतो फक्त शॉल बी. अदर साठी काय येणार विल बी. कोण का याच्यामध्ये क्रिया कुठली होत आहे तर क्रिया होत आहे रनिंगची म्हणजेच काय म्हणू शकतो आपण रनिंग. ते काय म्हणू शकतो रनिंग. दे विल बी रनिंग आय शॉल बी गोईंग. येते तुमच्या लक्षात असे याच्यामध्ये स्टेटमेंट असेल. आता बघा याच्यामधला स्टेटमेंट आपण बघून घेऊ काय दिलेलं आहे त्याच्यामध्ये सांगा वाचा थोडं. याच्यामध्ये एक गोष्ट दिसते आपल्याला की वी नुसार इथं काय आलेलं आहे शॉल बी ट्रॅव्हलिंग दिलेलं आहे आणि इथे दे नुसार काय घेतलं आहे विल बी गोईंग दिलं आहे. हे गोष्ट लक्षात ठेवा. आता ऑपरेशन करताना एका बाजूला काय भाऊ शाल बी की शाल फक्त शाल दुसऱ्या बाजूला बी ट्रॅव्हलिंग घ्या. काय घ्या रे बी ट्रॅव्हलिंग. इथं पण सेम एका बाजूला काय असेल विल. का असं करत आहे आपण की यांना आपल्याला निगेटिव्ह करायचं आहे किंवा आपल्याला इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स बनवायचं आहे. बी गोईंग ते काय असेल बी गोईंग. वन क्लिअर का. आता हा आता आपल्याला काय बनवायचं आहे की आपण जर चेक जर केलं तर हा स्टेटमेंट जो कुठला स्टेटमेंट आहे माझ्यासाठी कुठला स्टेटमेंट आहे माझ्यासाठी तर हा आहे माझ्यासाठी अफर्मेशन पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे. तो मला निगेटिव्ह करायचा आहे. तो काय करायचा निगेटिव्ह काय होणार बेटा वी वी काय असेल शालला काय जोडल्या जाणार नॉट वी शॉल नॉट बी ट्रॅव्हलिंग बी ट्रॅव्हलिंग बाय दिस कार रे कार. वन क्लिअर. त्याच्यानंतर चेक करा की हा जो स्टेटमेंट आहे याला मला काय करायचं आहे म्हणजे पॉझिटिव्ह स्टेटमेंटला एस नो टाइप क्वेश्चन बनवायचा आहे म्हणजे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स बनवायचा आहे. एस नो टाइप क्वेश्चन एस नो टाइप क्वेश्चन जर बनवायचं असेल तर हेल्पिंग वर कुठे जाणार सब्जेक्टच्या होतं काय होणार आहे तो चल बी ट्रॅव्हलिंग बाय दिस कार. शेवटी काय असेल क्वेश्चन मार्क. हे लक्षात ठेवा. हा जो इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे याला आपण परत निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स बनवू शकतो. काहीच नाही शॉल वी इथं काय जोडणार आपण नॉट. इथं काय जोडणार बेटा नॉट. ते तुम्ही वहीमध्ये लिहून टाका. दे विल बी गोइंग टू होम विल दिसतो. आता विललाच काय जोडल्या जाणार आहे नॉट निगेटिव्ह करताना दे विल नॉट बी गोइंग समोर जैसे हे शेवटी फुल स्टॉप असेल. नंतर हा स्टेटमेंट दिसतो मला याचा आपण काय बनवलेलं आहे निगेटिव्ह. या स्टेटमेंटचा आपल्याला काय बनवायचं आहे एस नो टाइप क्वेश्चन येस किंवा नो टाइप क्वेश्चन. येस किंवा नो टाइप जर क्वेश्चन जर बनवायचं असेल तर विल हे कुठे जाणार देच्या अगोदर म्हणजे सब्जेक्टच्या अगोदर विल दे बी गोइंग टू होम. शेवटी काय घेतल्या जाणार हो क्वेश्चन मार्क घेतल्या जाणार. येते तुमच्या लक्षामध्ये म्हणजे इथं आपल्याला लक्षात येते काय लक्षात येत आहे की फ्युचर कंटिन्युअस टेन्स मध्ये शॉल बी आणि विल बी येत असतो कोणासोबत तर आय एन जी सोबत. ऑपरेशन करताना म्हणजे याला जर आपल्याला निगेटिव्ह करायचं असेल याला जर आपल्याला क्वेश्चन बनवायचं असेल तर शॉल आणि विल हे एका बाजूला होणार बी हा मेन वर्ड सोबत जात असतो. हे आपल्या डोक्यामध्ये असू द्या. ठीक आहे. याच्या समोरचा जो पार्ट आहे आपण काय करूया नेक्स्ट लेक्चर मध्ये त्याला चेक करण्याचा प्रयत्न करू किती राहिलेले आहे. ठीक आहे. हा एवढं बघून घेऊ त्याच्यानंतरचा नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू.
इथे काय म्हणतो हा यूज कंटिन्युअस टेन्स, म्हणजे कंटिन्युअस टेन्सचा काय करायचा आपल्याला वापर करायचा आहे. यूज काय म्हणतो, प्रश्न काय म्हणतो, कंटिन्युअस टेन्स. कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय करायचं आपल्याला, आयएनजी. कोणाला, तर वर्बला आयएनजी जोडायचा आहे. आता बघा याच्यामध्ये तिन्ही कंटिन्युअस टेन्स येणार आहे, प्रेझेंट आणि पास्ट आणि काय असेल फ्युचर. होय, तर लास्ट संडे म्हणत आहे. लास्ट संडे हे आताची गोष्ट आहे का, नाही. म्हणजे लास्ट संडे काय सांगतो बेटा, वेळ काय दिलेला आहे तुम्हाला, पास्टची वेळ काय दिलेला आहे, पास्ट. कमिंग डेज, इन कमिंग डेज म्हणजेच काय दिसतो आपल्याला, फ्युचर. आपण म्हणतो ना कमिंग सून, आहे की नाही, गणपती बाप्पा कमिंग सून. त्याच्यानंतर बघा नाव, नाव म्हणजे आत्ता, म्हणजे हा काय सांगतो, प्रेझेंट. त्याच्यानंतर लास्ट नाईट म्हणजे परत सांगतो हा टायमिंग काय दिलेला आहे तुम्हाला, पास्ट. टाइम बघा इथं, टायमिंग पण बघत चला. आता समजून घ्या त्याला काय म्हणायचं, त्याला म्हणायचं आहे कंटिन्युअस टेन्स बनवा म्हणते. वर्ब दिलेला आपल्याला टेल, टेल दिलेला आहे, बनवलं सर आम्ही, टेलिंग केलं, याला आयएनजी जोडलं, कंटिन्युअस बनवलं. झाला का हा वर्ब, नाही, कारण की V4 हा एकटा येतो का, नाही, तो कोणासोबत येतो, हेल्पिंग वर्ब सोबत. हेल्पिंग वर्ब कोण घेणार, कुठला घेणार, ॲमिजार घ्यायचं, वॉज वेअर घ्यायचं, शाल बी घ्यायचं, विल बी घ्यायचं. पण ते कोण ठरवणार, तर टायमिंग वर्ड ठरवणार. कारण की इथं काय सांगते आपल्याला, पास्ट. पास्ट काय सांगतो बेटा, भूतकाळ. भूतकाळमधले टायमिंग वर्ड कुठले आहे, पास्ट मधले टायमिंग वर्ड कुठले आहे, वॉज आणि वेअर. वॉज आणि वेअर. मग इथं दोन्ही घेऊन चालते का, नाही. मग तो कोण ठरवणार, वॉज आणि वेअर पैकी कोण घ्यायचं, तर इथं कोण ठरवणार, ही. कारण की सब्जेक्ट नुसार आपण काय घेत असतो, वर्ब घेत असतो. मग इथं काय घेणार आपण, वॉज. इथं काय घेणार, वॉज. ही वॉज टेलिंग मी दिस स्टोरी ऑन लास्ट संडे. हा फायनल माझा काय बसणार, कंटिन्युअस टेन्स मध्ये कन्वर्ट झालेला आहे. फक्त टेल दिलेला आहे तुम्हाला. इथं वॉज टेलिंग जर घ्यायचं असेल तर तो वॉज का आलेला आहे तिथं, कारण की तो पास्ट आहे. आणि वॉज आणि वेअर पैकी वॉजच काय घेतलं, कारण की ही हे सिंग्युलर आहे, तर याच्यासोबत कोण येणार, वॉज. वेअर येणार का, नाही. हा स्टेटमेंट करेक्ट आहे. दे आस्क यू द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इन कमिंग डेज. काय दिलेलं आहे, फ्युचर. फ्युचर जर असेल तर मला सांगा, शॉल बी किंवा विल बी येणार आहे. कोणासोबत, आस्क आहे, यालाच काय करायचं आपल्याला, आस्किंग. बरोबर, इथं काय झालं, तो आस्किंग. पण त्याच्यानंतर जर समजून जर घेतलं तर इथं शॉल बी घ्यायचं, विल बी, तर दे नुसार ठरवा. आता दे काय सांगतो बेटा, प्लुरल आहे, किंवा आपण म्हणू शकतो आय आणि वी जर नसेल तर आपण कोणाचा वापर करत असतो, विल बीचा. इथे काय होणार, विल बी. दे विल बी आस्किंग, पण का कंटिन्युअस मध्ये कन्वर्ट झाला तो. वी प्ले हिअर नाव, नाव म्हणत आहे, प्रेझेंट मध्ये आहे, प्ले आयएनजी जोडा, प्लेइंग. बरोबर आहे. आयएनजी एकटा येतो का, नाही. मग काय घेणार सर, ॲमिजार, कारण की हे प्रेझेंट आहे, नाव. ॲमिजार जर घ्यायचं जर असेल तर वी हा काय दिसतो, सब्जेक्ट, प्लुरल. काय घेणार इथं, आर. इथं जर आय आलं असतं काय घेतलं असतं, ॲम. इथं जर समजा ही, शी, इट सिंग्युलर आलं असतं, इथं काय घेतलं असतं, इज. वन क्लिअर का. ही जे इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे ही आपण काय करू, नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. ठीक आहे, चालते, थांबू.